यांना विनंती असेल आपण देखील या आपला शुभ सन्मान केला जाईल. आपल्या व्यासपीठावरती नक्कीच हेमंतदादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. त्यानंतर हितेश पाटील आणि नक्कीच परेश पाटील यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे. हितेश पाटील यांच्यासाठी 2100 रुपये, हरीश पाटील यांच्याकडून आणि परेश पाटील यांच्यासाठी सुजित पाटील आणि घोबा ग्रुप घारिवलीकडून 500 रुपये आहेत. नंदू गायकर उद्योजक आहेत, त्यांचा इथे आपण सन्मान करूया. आदरणीय नंदू गायकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य आदरणीय नंदू गायकर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. सामना देखील सुरू आहे. थोडीशी दिलगिरी मी व्यक्त करतोय. त्यानंतर रोशन पाटील अंतारली यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्याआधी माजी सरपंच गणेश भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि गणेश भोईर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. रोशन पाटील अंतारली यांना विनंती असेल आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. आणि धनंजय गायकर जे दापिवली गावचे उद्योजक आहेत, त्यांचा इथे आपण सन्मान करूया. O2 कॉम्बॉक्स जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक परम मित्र, नक्कीच व्हॉइस ऑफ बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष आमचे परम मित्र मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद रोशनजी संते सर आणि धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी DRS रनआउट आपण चेक करणार आहोत. ऑफिशियल काही या ठिकाणी आपण पाहतोय निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, परंतु लगेचच वॉर रूममधून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. तिसरे पंच आमचे योगीराज महाराज बुटेरे सर यांना विनंती आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय या ठिकाणी. चला आपण हितेश पाटीलला पारितोषिक देऊया. खऱ्या अर्थाने ऑनलाईन हे पारितोषिक आहे, कॅमेऱ्याच्या समोर आपण देऊया, कारण की नॉट आउट. चला बघा, हरीश पाटीलकडून 2100 आहेत. त्यानंतर गप्पी पाटील जे दुबईला आहेत तिथून तुमच्यासाठी 500 रुपये आलेले आहेत आणि सुजित पाटीलकडून 500 परेशला ऑनलाईन झालेले आहेत. एकूण टोटल 2600 रुपये तुम्हाला ऑनलाईन आम्ही करतोय. येस, त्यांच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद. गप्पी पाटीलकडून खऱ्या अर्थाने नक्कीच 500 रुपये ते दुबईवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात. आणि हरीश पाटील यांच्याकडून 2100 रुपये आणि परेश पाटीलला सुजित पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये गुगल पे झालेले आहेत. O2 कॉम्बॉक्स मॅडी सरांचा आवाज आपण ऐकूया. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊ. या ठिकाणी या षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज जितिकेश भोईरला आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर सिंगल घेण्यात आली आणि आता धाबसंख्या धावफलकावरती 5 पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला समीर. वेगवान चेंडू, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा काही, आणि तोपर्यंत हा डॉट बॉल ब्लँक स्ट्रोक आपण पाहतोय. खेळाचं पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये.
4 ओव्हरची मॅच प्रत्येकाला पाहायला मिळेल. आणि आता या दोन टीम मध्ये आपण पाहतो एका बाजूला जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आणि त्याला फाईट करते MB ग्रुप देवीचा पाडा या दोन टीम मध्ये. हो यावेळेस कव्हरच्या दिशेने इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1-2 बाउन्स बॉल सीमा पार. धावा मिळतील टीम देवीचा पाडा संघाला 4. स्ट्रोक या ठिकाणी सजवण्यात आलाय आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयत्न भरपूर चांगले करण्यात आले. अगदी शेवटच्या मोमेंटला कंट्रोल सुद्धा केलं फिल्डरने. तोपर्यंत धावा 4 मिळाल्या प्रतिस्पर्धी टीमला. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि टाइम जास्त या ठिकाणी खर्च होतोय लक्षात असू द्या. जास्त वेळ टीम मीटिंग करायची नाही आहे. बेतवडे संघ ऑलरेडी आपण टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय. याच दरम्यान आदरणीय जयराम भोईर साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचे देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. काही स्पर्धेचे नियम आहेत आणि तुम्हाला ते नियम फॉलो करावे लागतील. यावेळी ऑन साइडला फटका प्रतिमे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. अंपायर सिग्नल नो बॉल ओव्हर स्टेपिंग आणि इथे मात्र धावा मिळतील 4. म्हणजे हा नशिबाचाच चौकार या ठिकाणी म्हणावा लागेल. बॉल सीमा पार 4. थँक्यू सो मच. याच दरम्यान जितेंद्र भोपी, अर्जुन भोपी, किरण भोपी, चिंतामण भोईर, पंडित भोईर आणि रवींद्र भोईर, जयराम भोईर आणि मुरली मस्कर. त्याच दरम्यान घारिवली गावचे उद्योजक बालू पाटील, राजेश म्हात्रे, अजय संते आणि या सर्वांचे इथे आगमन होते, त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आमदार चषकामध्ये. अत्यंत दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दमदार आमदार चषक शैलाजी आपण भोईर स्पर्धा आणि पाहतोय. दिनेशजी भोईर साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचे देखील स्वागत. फ्रीटचा बॉल. ओ बॅटची कडा मागे चाललाय. या ठिकाणी आपण पाहतोय सेफ असेल बॅटर आणि ते मिळेल एक सिंगल धाव. चिकी सिंगल घेण्यात आली आहे. दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित दमदार आमदार चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. अत्यंत काटेकोरपणे नियम या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळतात. शिस्त या स्पर्धेचा मूलभूत पाय आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आलेल्या सर्व पाहुण्यांचं या क्रीडानगरीमध्ये. स्वर्गीय दाजी बेंडू भुईर क्रीडानगरी तुम्ही पाहतायत. ढोके गाव आणि या ढोके नगरीमध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा. धावसंख्या धावफलकामध्ये 15. शेवटचा बॉल शॉर्ट अंपुल सक्सेसफुल होईल का, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि अखेर चेंडूला थांबवलंय. धावा इथे मिळतील एकंदरीत 2 आणि या 2 धावेने षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल MB ग्रुप देवीचा पाडा जाऊन पोहोचलाय बिनबाद 17 वरती. ओम साई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन जॉईंट आहेत. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. कारण आज तुम्हाला चांगल्या चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर आपण पाहिलं तर या ठिकाणी स्पर्धेचे काही नियम आहेत आणि सगळेच संघ या ठिकाणी आपण पाहतो काटेकोरपणे त्याचं पालन करतात. शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहतोय. दमदार आमदार चषक ही स्पर्धा म्हटलं जाताना कोणत्याही कागदावरती वजन ठेवल्यावरती तो कागद हालत नाही, हा न्यूटनचा नियम आहे. पण सरकारी कागदावरती वजन ठेवलं तर तो वेगाने हालतो, म्हणजे सरकारी न्यूटन.
कागदाना पिन मारली तर कागद एकत्र होतात आणि माणसांना पिन मारली तर माणसे वेगवेगळी होतात. न्यूटनचा चुलत भाऊ हा न्यूटन, कॅप्सूल खाऊन बनवलेली बॉडी आणि जमीन विकून आलेला पैसा, फेसबुकवरती झालेलं प्रेम आणि व्हॉट्सअपवरती मिळवलेलं ज्ञान कधीच टिकत नाही. न्यूटनचा काका राईट टर्न, जर सकाळी लवकर उठल्याने ताकद, बुद्धी आणि धन वाढत असेल तर पेपरवाला आणि दूधवाला हा सर्वात श्रीमंत असा. झोपून राहा आणि जीवनाचा आनंद घ्या. न्यूटनची चुलत बहीण स्वीटन, परदेशी नवरे बायकोने स्वयंपाक काट्याने खातात केलेलं तर भारतीय नवरे मुकाट्याने खातात. न्यूटनची काकू क्विटन, हसत राहा, मजेत राहा आणि आनंद घेत राहा. अशीच ही क्रिकेटची एक आनंदमय जत्रा सध्या आपल्याला या ढोकेनगरीमध्ये पाहायला मिळते. आमदार चषक फलंदाजा ठिकाणी झाला बाद. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम MB ग्रुप देवीचा पाडा या संघाला. फलंदाज बाद. बाबू भोपी असतील, बाळारामजी भोपी साहेब, जनार्दनजी भोईर या सर्व मान्यवरांना विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक या मंचावरती यायचे. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आम्ही करतोय. आमदार चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंबरनाथ तालुका अध्यक्ष सन्मान्य हेमंत अशोक भोईर साहेब आणि त्यांच्या साथीनं कार्याध्यक्ष बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे सन्मान्य दिनेशजी रमेश भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम स्पर्धा आहे आणि अप्रतिम स्पर्धेची आजची शेवटची रजनी आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावत संख्या 17 आहे. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं संपन्न झालं. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होता क्षणी पहिली विकेट मिळवली आहे. ब्रेक थ्रू देण्याचं काम गोलंदाज अजय पाटीलने केलंय. ओ यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील, संपर्क नाही आहे. खरं तर क्वाड बिहाइंडची अपील तुम्ही मुख्य पंचांकडे करू शकता. स्क्वेअर लेगचे पंच तुम्हाला कोणत्या प्रकारची शाश्वती देऊ शकत नाही आहेत. वाईट जॉर्कर करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. खेळाचं पहिलं सत्र, धाबा धाव फलकामध्ये 17 आहेत. 17 रन्स, 17चा खतरा कोणत्या संघाला होईल या मॅच मध्ये हे आपल्याला पाहायला मिळेल. अंपायर सिग्नल बीमर बॉल आणि आता 1+1 अर्थातच बाय 1 गेट 1 फ्री. मिळतील धाबा 2. पहिलं सत्र म्हटल्यानंतर आपण पाहतो कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे. अगदी फ्री माइंडेड स्ट्रोक प्रत्येक बॅटर्सला खेळाव्या लागतात आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतो धमाकेदार सुरुवात सध्या तरी आपण पाहिले तर MB ग्रुप व देवीचा पाडा संघाच्या वतीने करण्यात आली आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धाबा बनवल्या. या षटकामध्ये धाबा बनवण्याचा प्रयत्न अजय पाटीलच्या विरोधात, परंतु पहिला धक्का लागल्यानंतर थोडंसं शांत क्रिकेट पाहायला मिळतंय. जयेश आणि राम ही जोडी सध्या मैदानावरती आहे. हो आणखीन एक चांगला बॉल, चांगली गोलंदाजी करतायत. अचूक टप्पा, नियंत्रण आहे गोलंदाजीमध्ये अजय पाटीलकडे. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर नो बॉलचा भीमरचा अपवाद जर वगळला तर 3 चेंडूमध्ये एकही धाव त्यांनी खर्च केली नव्हती, पण तो एक्स्ट्रा धावा जरूर पाहायला मिळालेत. 19 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये या ठिकाणी प्रोटेक्शन देण्यात आलंय. चांगली फिल्डिंग आणि एकाच एंडला कदाचित 2 गाड्या आल्यानंतर अपघाता निश्चितच होणार आहे. फलंदाज होईल बाद, काही गरज नव्हती. आणि इथे मात्र आपण पाहतोय धक्का क्रमांक 2 लागेल. धाव बाद रूपानं टीम देवीचा पाडा संघाला. फलंदाज बाद. विकेट्स या ठिकाणी मात्र गमावलेत. फुलटॉस बॉल, आणखीन एक बीमर आणि त्याच्यावरती केला वार. बॉल चाललाय सीमा पार. अब की बार, फिर एक बार, बॉल सीमा पार. आलाय षटकार.
तरी 7 आणि आता धावत संख्येला आकार देण्याचा प्रयत्न आपण पाहतो. धावत संख्येचा ग्राफ तुम्हाला जर पाहायला मिळाला तर सध्या एक चांगल्या आणि मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल तो देवीचा पाडा संघ. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये आपण पाहतोय. पुरेपूर खराब चेंडूचा फायदा उचलला बॅटरने. रामला आपण पाहतोय. मी काल देखील सांगितलं की जो राम का नाही वो किसी काम का नाही. क्या बॅटिंग करतात राम. धावत संख्या 27. 2 विकेट्स गमावलेत. फ्रीचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. लॉंग लेगच्या बाहेर. इट्स आउट टॉप दी पार्क. बिग बिग लॉंग वे षटकार. आणि संजयजी भोईर यांनी कृपया स्टेजवर यावे. षटकार आला आणि या षटकाराने धावत संख्या धावफलकामध्ये वृद्धिंगत होत असताना आपण पाहतोय. 3-3 ऑन अ बोर्ड. अप्रतिम स्पर्धा आणि त्यामधील एक मोठी मॅच सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना आपण पाहिला तर कोपर संघाने जिंकला. त्या संघाचं आपण अभिनंदन केलं. या अगोदरचा सामना जय गणेश घारिवली संघाने सामना आपल्या खिशात घातला. आणि हा तिसरा सामना आणि हा सलग लागोपाठचा तिसरा धमाका. बॉल सीमा पार. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय रामच्या बॅट मधून. बॉल सीमा पार. आपण पाहिलं तर 2 बॉल बीमर टाकले. त्यानंतर त्याच्या जागेवरती अमरला या गोलंदाजाला पाचारण करण्यात आलं. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या विरोधात देखील आपल्याला पाहायला मिळाले. क्या बॅटिंग करतायत. 5 बॉल मध्ये 19 वरती नाबाद खेळतात राम. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आशिष अजूनही खातं खोललं नाहीये परंतु संधी त्याला आता मिळेल. संघाची धावत संख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकामध्ये झालेल्या आहेत. अनिकेत भुईर सध्या आमच्या समवेत आहेत. मॅन्युअली स्कोरर. त्यांच्या मनपूर्वककडे हार्दिक स्वागत. तर दुसऱ्या बाजूला आमचे अतिश यांचंही आपण विशेष कौतुक करू जे ऑफिशियल अपडेटर आहेत आणि ऑफिशियल स्कोरर देखील आहेत. चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके गाव आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर पडद्यामागचे हिरो आपण पाहिलं तर प्रमोद भुईर असतील, अमोलजी भुईर असतील, देवा भुईर, रुपेश भुईर यांचे विशेष कौतुक केलं पाहिजे. 39 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज धीरज पाटील आलेत. ओ लाईन चेक केली जाईल. पडल्यानंतर थोडासा हलकासा हरकत करणारा चेंडू पाहायला जरूर मिळाला परंतु पंच सहमत नाहीयेत कारण हा चेंडू बरोबर प्रॉपर लेग स्टिक वरून चाललेला आहे. ॲक्युरेट जबरदस्त काम आपल्याला पाहायला मिळेल. ऑफिशियल पंचांचा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. मी सुरुवातीला चर्चा केली सर्व ऑफिशियल टीमची. अचूक वेळी अचूक निर्णय देण्याचं काम सध्या ऑफिशियल पंचांचं आहे आणि अप्रतिम ग्रेट वर्क. ओ यावेळेस ओर पिच फटका चांगला आहे. बॉल चालला वाडी लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लाइट स्ट्रोक षटकार. एका बाजूला आपण पाहिलं 3 षटकार मारणारा राम नॉन स्ट्राईक एंडला आहे. आशिषचा प्रतिबिंब आहे परंतु आशिष देखील हे सांगतात प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल परंतु प्रयत्न करणं सोडू नका कारण हिंमत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर तुमची प्रगती सुद्धा नाही. बॉल चाललाय सरळ स्कोर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने तन 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 करत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4.
ताकद दाखवली आहे आणि त्यानंतर नजाकत. म्हटलं जातं ना, ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ. शक्तीपेक्षा युक्ती केव्हाही श्रेष्ठ. आणि त्या युक्तीचा वापर करत असताना आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 49 धावा आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती आहे. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. राऊंड विकेट. ओ पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. धाव फक्त मिळेल एक सिंगल आणि या सिंगलच्या जोरावरती या संघाची धावसंख्या 50 धावा धाव फलकावरती लावण्यात आलेल्या आहेत. याच दरम्यान आपण पाहतो शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक. याच दरम्यान आपण पाहतो याच पंचकृषीतील नामांकित उद्योजक आदरणीय राजेशजी पाटेकर साहेबांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती करून आपण सन्मानपूर्वक मंचावरती यायचे. आपलेही हार्दिक मनपूर्वक स्वागत. राजेशजी पाटेकर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज धीरज. 50 धाबा धाव फलकावरती आहेत. स्ट्राईक एंडला आता राम आलेत. 19 धाबांवरती ते नाबाद खेळत आहेत अवघ्या 5 बॉलमध्ये. तर दुसऱ्या बाजूला 4 बॉलमध्ये 11 वरती नाबाद आहेत आशिष. ओ रणवीर रिदम मध्ये थोडंसं अडथळा. खरं तर आपण पाहतो आजच्या रजनीमधील ही 3री मॅच. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पाहायला मिळेल, 4था. त्यानंतर लगेचच सेकंड राऊंड दुसऱ्या फेरीला या ठिकाणी सुरुवात होईल. जय हनुमान चामटोली संघ देखील उपस्थित आहे. जय हनुमान बेंडशील संघ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. बॉल चाललाय सीमा पार आणि ते धावा मिळतील पूर्णपणे 6. ठोकलाय षटकार. रात्रीमधील एक इतिहास आपल्याला पाहायला मिळाला. जय हनुमान बेंडशील टीमच्या रोहित जगतापचा अर्धशतकाचा रेकॉर्ड तो मात्र राहिलेला आहे आणि त्याचंही या ठिकाणी आगमन झालंय. त्याचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या आमच्या सूरज शिंगटे खरं तर न्यूट्रल प्रेक्षक आहेत. आज गावदेवी खरवई संघ नाही आहे तरी सुद्धा क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. ओ यावेळेस स्क्वेअर कट जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जणू काही आपण पाहतोय सुईतून धागा ओवावा इतका अप्रतिम स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळालाय. सफरचंदावरती जितक्या वेगाने सुरी फिरवावी हा स्ट्रोक तुम्ही पाहतायत. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. जागेचे आपल्या सहमालक मान्यवर दिलीपदादा भोईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती या. दिलीपदादा भोईर आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. या मैदानाचे सहमालक मान्यवर दिलीपदादा भोईर आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती आहे आपण या मंचावरती ओ टू कॉम्बॉक्स मॅडी सर. धन्यवाद. आपण पाहतोय चौकाराला आणि या चौकाराने अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर नेत्रदीपक चौकार होता आणि आशिष हेच सांगतायत की जिथे काम सुईचे तिथे तलवार बाहेर काढायची नाही आहे. आणि या चौकाराने मात्र धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 60 या अंकावरती. शेवटचा अंतिम षटक गोलंदाज अक्षय तांडेल. 20 ची सरासरी करंट रन रेट आपण पाहतो या मॅच मध्ये. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मागे चालला बॅटची कडा. हा नशिबाचा चौकार जरूर पाहायला मिळेल. मिसटायमिंग आणि इथे आपण पाहतो मिस्टेक झाली आहे. बॉल चाललाय सीमा पार दन दन करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मच सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक मान्यवर प्रदीपदादा गीते यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. प्रदीपदादा गीते आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम. साहेबांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. आपण पाहतो या ठिकाणी धाबा धाबा आणि धाबाच पाहायला मिळतात. जबरदस्त प्रतिम बॅटिंग करतोय सध्या तरी आशिष भावा. धावसंख्या धावफलकावरती 68. शेवटचा अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय प्रदीप भाऊ गीते यांच्या ठिकाणी आगमन होतं. त्यांचा मित्र परिवार यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर प्रदीप भाऊ गीते यांच्याबद्दल बोलायचं झालं तर
राजकारणाची जाण आणि माणुसकीचा भान असलेला आमच्या सर्वांचा लाडका भाऊ सन्माननीय प्रदीप भाऊ गीते यांचे मनपूर्वक स्वागत. फटाक्यांच्या आतषबाजीत पाहुण्यांच्या ठिकाणी या ढोके नगरीमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत होतंय. 69 धावा धावफलकावरती आहेत. त्याचबरोबर किशोरदादा भोईर माजी ग्रामपंचायत सदस्य साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे आपण या मंचावरती किशोरदादा भोईर आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम. ओ टू कॉम्बॉक्स. 69 धावा आज खरं तर सोमनाथजी खाडे सर आपण पाहिलं तर अंतिम रजनी आहे. अनेक सारे मान्यवर या क्रीडानगरीला आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित राहतील. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काही पाहुण्यांचं नुसतं येणं नसतं, ते हृदयावरती कोरलेलं एक सुंदर लेणं असतं. आज आमदार चषकाला भेट देण्यासाठी आलेल्या सर्वच मान्यवरांचं हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. इथे आपण पाहतोय फटका मिस्टामिंग आहे, टॉप एज लागतीये, फलंदाज होईल बाद आणि ते धक्का क्रमांक 3 लागेल. तो मात्र MB ग्रुप देवीचा पाडा संघाला फलंदाज बाद. एकूण 70 धावसंख्येवरती लागणारा हा तिसरा धक्का आपण पाहतोय. समोर प्रदीप भाऊ गीते असेल, युवा उद्योजक भूषण सूर्याजी गीते हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या बातचा आनंद घेत आहेत. शेवटचे 2 बॉल स्टील 2 टू गो. फर्स्ट इनिंग सध्या मैदानावरती चालू आहे. ओ बॅटची कडा मागे चालला बॉल. इथे थर्डमॅन बीट. बॉल चाललाय सरळ जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि ते धावा मिळतील टीम देवीचा पाडा संघाला 4-4-4. सर्व क्षेत्ररक्षक या ठिकाणी प्रयत्न करतायत, परंतु स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत. कारण आता धावांचा या ठिकाणी उच्चांक गाठण्याचा प्रयत्न टीम देवीचा पाडा संघ करते. हो यावेळेस हा देखील स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या पलीकडे पिकअप स्ट्रोक जितक्या वेगाने टाकण्यात आलाय तितक्याच वेगाने त्याला प्रत्युत्तर दिलंय. बॉल सीमा पार. धावा इथे मिळतील जवळ जवळ 6. ठोकलाय षटकार. एकोणऐंशी धावा धावफलकावरती आहेत आणि जवळ जवळ 80 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलं. आजच्या रजनीमध्ये आपण पाहतोय 4 ओव्हरच्या मॅच मध्ये एक भली मोठी धावसंख्या सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 80 धावांचं टार्गेट असेल. नेक्स्ट इनिंग मध्ये जे अनुमान बेतवडे संघाला येणारे 24 बॉल मध्ये बनवावे लागतील 80 धावा. या आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करू. एका बाजूला जय मल्हार अंतरली आणि त्याला फाईट करेल साईल 11 चिंचपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे. या त्या ठिकाणी जोडले जातील आमचे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सोमनाथजी खाडे सर. चला नाणेफेकीचा कौल आपण करूयात. अंतरली आणि चिंचवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस साठी या. मान्यवर प्रदीप भाऊ गीते यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल संघ मैदानाच्या आतमध्ये अंतरली आणि त्यांच्या विरोधात चिंचपाडा. चला टॉस साठी या. अंतरली संघाचे कॅप्टन आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. साहिल 11 चिंचपाडा संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले मान्यवर पाहुणे विद्यमान नगरसेवक मान्यवर प्रदीप भाऊ गीते या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. अंतरली संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी या. चिंचपाडा संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतरली संघाचे कॅप्टन सुद्धा येत आहेत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल बिग फाईट मुकाबला
एका बाजूनं साहिल 11 चिंचपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानावरती उतरेल अंतारली. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक मान्यवर प्रदीप भाऊ गीते यांच्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. टेल इज अ कॉल आणि या ठिकाणी टेल आलाय. भाऊंना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. साहिल 11 चिंचपाडा संघानं टॉस जिंकलाय. मित्रा, निर्णय काय घेतोय? फील्ड फर्स्ट. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारतोय. बदलापूर ग्रामीणचं क्रिकेट किती जवळून पाहिलंय, या आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे आणि इकडे आम्ही प्रत्येक वेळेस खेळतच असतो. याच्या अगोदर पण आम्ही जेव्हापासून आमचा क्रिकेट स्टार्ट झालाय तेव्हापासून आम्ही इकडे एंट्री भरत असतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुला असतील. अंतरली संघासोबत कधी मॅच झाली आहे का? हो, झाली आहे. आमची 2-3 वेळा मॅच झाली त्यांच्यासोबत. रिझल्ट चांगला आहे आमचा. आम्ही 2 वेळा त्यांच्यासोबत जिंकलोय. नक्की नक्की, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. फिल्डिंग स्वीकारली आहे. 4 षटकांची मॅच असेल. अंतरली टीम टॉस या ठिकाणी हारलाय. टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही फील्ड केली असती फर्स्ट. टॉस हारल्यामुळे बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू चांगली. नक्कीच नक्कीच. आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन खूप छान आहे आणि एवढ्या कमी एंट्रीत नाईटची टुर्नामेंट बोलला तर आमच्या इकडे तर नाहीच होत लवकर. इकडे या लोकांनी केली, धन्यवाद त्यांना. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस या ठिकाणी जिंकलाय चिंचपाडा या टीमनं आणि या ठिकाणी आपण पाहताय स्वीकारले क्षेत्ररक्षण. अंतरली संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. नेक्स्ट मॅच मध्ये विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये पेश होतोय. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर. आणि 80 धावांचं लक्ष्य या आपण या 80 धावा चेस होतील किंवा डिफेंड होतील याचं धावतं वर्णन घेऊन येतील व्हॉइस ऑफ शहापूर मुरबाड आणि बदलापूर सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, मॅडी सर, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. बरोबर 21:54 पहिला बॉल पडतोय. नो बॉलचा कॉल पहिल्याच बॉलवरती नो बॉलचा कॉल. आणि इथे काय घडलंय, गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल आणि मोठा झटका मिळतोय बॅटिंग करणाऱ्या बेतावडे टीमला. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतेल शिकार. आपण पाहताय विकेट मिळाली आहे रनआउटच्या स्वरूपात. 80 धावांचा मोठा पाठलाग. येस सर. या सरमॅन सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे खजिनदार सन्माननीय सचिन शेठ दलाल दादांचं या ठिकाणी आगमन होतं. या स्पर्धेच्या वतीनं आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. तसेच असोसिएशन कमिटी मेंबर्स निलेशजी मराठे आणि श्री गणेश क्रिकेट संघ माणिकवलीची कुल कॅप्टन त्यांचे या ठिकाणी आगमन होतं. त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तसेच कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय महेंद्र धुळे यांचे या ठिकाणी आगमन झाले. आणि इथे आपण पाहतोय जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा. दोन्ही संघ आपण पाहतो एकाच बेल्ट मधून आहेत, परंतु आज या बदलापूरच्या नगरीमध्ये काय क्रिकेट खेळतात. 79 धावा बनवल्या गेल्या आणि 80 धावांचं टार्गेट असताना या मॅच मध्ये तसंच प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आहे टीम बेतवडे संघाचा. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून. नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर यांना आपण निश्चितच पूर्वार्धामध्ये ऐकलं. 79 धावांचा डोंगर रचलाय. बेतवडे संघाला बनवायच्या आहेत तब्बल 80 धावा. कशा पद्धतीनं बनवायच्या याचं उत्तर त्यांनी द्यायला सुरुवात केली आहे. पहिल्या एका बॉलसाठी 7 धावा इथे खर्च करायला भाग पाडले. गोलंदाजी मार्कवरती योगेश म्हात्रे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी हाताळत असताना पहिल्याच बॉलसाठी त्यानं 7 धावा जरूर खर्च केल्यात. मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर महत्वाचा फलंदाज सलामीचा बॅट्समन अजयला मात्र इथे रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागलंय. अजयच्या जागेवरती जागा भरून काढण्यासाठी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जितिकेश भोईर आलाय. अमर तांडेल स्ट्राईक वरती पहिल्याच बॉलवरती दे धमाका सिक्सर त्यानं ठोकलाय. इथे हा चेंडू सुद्धा आडव्या बॅटनं कडवा प्रहार.
फटका जबरदस्त आहे, लाजवाब, तेज तरार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना, षटकार. देवीचा पाडा संघानं तब्बल बनवल्या 79 धावा. मात्र सुरुवातीला 2 बॉलवरती जी सुरुवात केली आहे, एल्गार केलाय अमर तांडेलनं. अगदी आपण पाहताय 2 षटकार ठोकल्यानंतर इथे सुद्धा मीटिंग घेण्यास भाग पाडलंय देवीच्या पाडा या टीमच्या सर्व फिल्डर्सना, कॅप्टनला आणि निश्चितच गोलंदाजाला संदेश दिलाय. योगेश म्हात्रे गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल नो, त्याच्यावरती दैव बलवत्तर रनआउटची विकेट मिळाली. त्यानंतरच्या 2 बॉलवरती 2 आघात, षटकार येत आहेत. धावफलकावरती 1 बाद 13. हा चेंडू चेक केला जाईल, पाहिला जातोय. जबरदस्त हा बाउन्सर, अगदी आपण पाहताय तर नाका समोरून काढलाय. परफ्यूम डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये योगेश म्हात्रेच्या माध्यमातून. 2 बॉलवरती धावा त्यानं जरूर खर्च केल्या, मात्र या एका बॉलनं उत्तर असं दिलंय की प्रश्न पडलाय फलंदाजाला सुद्धा. बॅट्समन आशाळभूत नजरेनं या ठिकाणी पाहतोय. तिसऱ्या पंचांकडे अपील केलेलं आहे. फिल्डिंग टीमनं अपील केलंय. 1 बाउन्सचा कॉल त्यांना दिलाय, मात्र त्यांना तो मान्य नाहीये. फिल्डिंग टीमचं हे अपील. मित्रांनो, 1 बाउन्स साठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. अंपायरला वाटलं तर अंपायर घेऊ शकतो. इथे पंचांनी घोषित केलंय 1 बाउन्सचा कॉल दिलेला आहे गोलंदाज योगेश म्हात्रेला. मित्रांनो, आपण कुणीही तिथून आपल्याला जे खुर्च्या दिल्या तिथनं कुणीही हलू नका. कुठल्याही संघावरती कुठलाही अन्याय होणार नाही, काळजी करू नका. इथे हा चेंडू आडव्या बॅटनं खेळलाय, मिड विकेटला येतोय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, पकडतोय. सुंदर फिल्डिंग, चेंडूला पकडलं, रॉकेट थ्रो, एकच सिंगल मिळेल. बिग फाईट मुकाबला तुम्ही एन्जॉय करताय. संघ मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान बेतावडे आणि त्यांच्या विरोधात MB ग्रुप देवीचा पाडा. या 2 संघांच्या दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी तुम्ही पाहताय. 80 धावांचा पाठलाग. पहिल्या 4 बॉलवरती 14 आल्यात. पाठलाग करण्यासाठी आम्ही सुद्धा सक्षम आहोत. बेतवडे संघानं सांगायला सुरुवात केली. हा चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट, वाईडिश लॉंगॉनला. फिल्डर त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण, फिल्डिंग सुंदर पाहायला मिळालं. रुचित त्या ठिकाणी चेंडूला पकडलं, फेकलं, एकच सिंगल मिळेल. स्कोर कार्डला जोडली जाईल. धावफलक पुढे सरकलं 15 वरती. त्या सन्मान्य ऋषिकेशजी मोराडे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती राहील की आपण सुद्धा मंचावरती यायचे. आपले मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या सरपण आपण पाहतोय ओव्हर द विकेट, फटका चांगलाय. स्कोर ऑफ द विकेट, चेंडूला वळवलंय. फुल टॉस बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. एकोणावीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 80 धावांचा पाठलाग करत असताना टिट फॉर टॅट उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. बॅटिंग करत असताना जय हनुमान बेतावडे संघाची सलामीची जोडी मैदानात लवकर आली होती. आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट मिळाली अजयच्या रूपानं. मात्र जितिकेश आणि बॅटिंग करत असताना अमर तांडेलनं पहिल्या षटकात जोडल्यात 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 19 बनवल्यात. इथून तुम्हाला समीकरण पाहायला मिळेल. उर्वरित 18 बॉल आणि बनवाव्या लागतील त्या एकंदरीत 61 धावा. जबरदस्त मॅच. दोन्ही संघ ताकदवर, मातब्बर, हाय स्कोरिंग मैदान, चारी बाजूला ओपन गोल मैदान. ढोके गावचं हे ऐतिहासिक क्रीडांगण. जय हनुमान ढोके आणि ग्रामस्थ मंडळ ढोके आयोजित आमदार चषक 2026चा हा थरार आणि शेवटची महाअंतिम रात्र या ठिकाणी पार पडतीये. याचीसाठी केला होता अट्टहास. शेवटचा क्षण गोड व्हावा आणि हा शेवटचा क्षण आपण सर्वजण मिळून गोड करत आहात. क्रिकेट हा खेळ तुम्हा सर्वांच्या जीवाभावाचा. अगदी लहान वयापासून थोरापर्यंत आपण सर्वजण या क्रिकेटच्या खेळाच्या प्रेमात सातत्यानं पडलेलो असतो. सर्व क्रीडानगरीमध्ये उपस्थित हजारो प्रेक्षकांचं, त्याचबरोबर ओमसाई MTCच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेल्या सर्व लाईव्ह व्ह्युअर्सचं ढोके ग्रामस्थांच्या वतीनं आणि आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त मॅच. पहिल्या षटकात 19 आल्या, 18 बॉल, 61चं समीकरण. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस.
पहिलाच बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. टप्पा सुंदर होता. गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय सूरज पाटील. अतिशय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. बॅट फिरवली, बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. जितिकेश भोईरला सुद्धा इथून आपली संपूर्ण भूमिका पार पाडावी लागेल. मोठं टार्गेट आहे. टार्गेट चेस करत असताना कष्ट करावे लागतील. पहिला बॉल डॉट, त्यानंतर हा घुमवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्रीला सलामी देत असताना चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. तर आपण पाहिला तर तब्बल बनवायचे आहेत 80. 16 चेंडू 55चं समीकरण इथून तुम्हाला पाहायला मिळतंय. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. येस सर. षटकार अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे. 16 बॉल 55 धावा हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. बेतवडे संघाने जर या धावा बनवल्या तर एवन जोडी किशोरदादा सुरोशी सोनिवली आणि योगेश दादा खारीकपाडा यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येईल. एक अप्रतिम दर्जाची स्पर्धा आणि तितकाच चांगला सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. म्हटलं जातं ना खाडे सर, कोशिश तो सबकी जारी है लेकिन इस मैच में आने वाला वक्त बताएगा कौन किस पर भारी है. नक्कीच नक्कीच. प्राईम टाइम आणि प्राईम टाइमला आमचे मॅडी सर अगदी इन्फॉर्म होत आहेत. आपलं आम्ही मनापासून स्वागत करतोय, आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून भरपूर सारं मार्गदर्शन आम्हाला सातत्यानं मिळत असतं. मॅडी सर बोलते सबको कोलते. 15 चेंडू आणि 54चं समीकरण. या दरम्यान सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नगरसेविका चषकाचे दमदार आयोजक बाळूशेठ बोराडे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस बॉल चाललाय ड्राईव्हच्या माध्यमातून लॉंग ऑनच्या दिशेने. तोपर्यंत बोलते एक सिंगल धाव. अगदी आपण पाहतोय सिंगल डबलला देखील खाडेसर तितकंच प्राधान्य देण्यात आलेलं आहे. म्हटलं जातं ना एका मार्गाने 100 रुपये कमवण्यापेक्षा 100 मार्गाने 1-1 रुपया कमवलेला केव्हाही चांगला. आणि आता तो देखील प्रयत्न टीम बेतवडे संघाच्या वतीने करण्यात आलेला आहे. 27. सर डीजे गणेशचं कौतुक सुद्धा आपण सातत्यानं करतोय. टायमिंगचा बेताज बादशाह म्हणून ज्याला पाहिलं जातं, संबोधलं जातं. इथे फटका चांगला आहे अमर तांडेलच्या बॅटमधनं. चेंडू निघालाय सीमा रेषेच्या दर्शनाला. चेंडू सीमा पार, जंगलामध्ये रवाना. षटकार. लक्ष जरूर मोठं आहे, मात्र ते पार करण्याची क्षमता आम्ही ठेवतोय. संघ मैदानाच्या आतमध्ये सांगतोय जय हनुमान बेतावडे. ठोकला षटकार. 33 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 प्रोग्रेस मध्ये असताना जबरदस्त हे समीकरण. 13 चेंडू 47चा पाठलाग. कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो जी जान से लढा नाही. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडलंय. फिल्डर पाठलाग करतील. फक्त बघत राहतील दर्शक बनून. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. अमर तांडेलच्या बॅटमधनं हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील. लक्ष जीने के हे 4 दिन, बाकी हे बेकार दिन. जवानीचा निश्चितच हा जल्लोष साजरा करण्याचा सण म्हणजे क्रिकेट. बेतावडे संघ जर जिंकला तर धनराज दादा म्हात्रे यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक. ड्रोन व्ह्यू तुम्ही पाहताय टीव्ही स्क्रीनवरती. ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून प्राईम टाइमला कसं कव्हर करायचं हे बरोबर त्यांना माहिती आहे. ओमसाई एमटीसी भरपूर मेहनत. रोशन फराड यांना आम्ही अगदी 7-8 वर्षापूर्वी एका जंगलातील स्पर्धेमध्ये भेटलो होतो. त्यानंतर तुम्ही पाहताय तर त्यांनी जी भरारी घेतली आहे, मेहनत भरपूर आहे मित्रांनो. दिवस रात्र कष्ट करतायत.
कॉम्बॉक्समधनं आपण पाहताय, त्याचबरोबर आपण मंचावरनं पाहतायत भरपूर सारे मान्यवर मंडळी, दमदार आमदार, परमनंट आमदार विधानसभा मुरबाडचे मान्यवर किसन अप्पा कथोरे साहेबांच्या नावाने ही स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. मान्यवर हेमंतजी भोईर आणि दिनेशजी भोईर आणि त्यांच्या संपूर्ण शिलेदारांचं दर्जेदार आयोजन. 12 चेंडू 43चं समीकरण या ठिकाणी. सामना जर तुम्ही पाहिला तर अतिशय रंगतदार अवस्थेत या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. दोन्ही संघ जबरदस्त कष्ट करतायत, मेहनत, जिद्द, चिकाटी दाखवत आहेत आणि मैदानावरती एकमेकांच्या समोर दंड ठोपटून उभे राहिलेत. 12 चेंडू 43चं समीकरण. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. पहिलाच बॉल. पहिला चेंडू चेक करतायत, पंच पाहतायत, आमच्याकडे वळाले, सांगतायत वाईट बॉल. लेट बट थेट इशारा, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक सिंगल मिळेल, स्कोर कार्ड वरती जोडली जाईल, धावफलक पुढे सरकेल ते एका धावेच्या मदतीनं 38 या आकड्यावरती. 12 चेंडू 42 धावा. इथे जागेवरनं टोलवलाय. स्लॉगशिपचा अनोखा अंदाज, घुटना टेक और ए सिक्सर देख. बॅटिंग करत असताना जितिकेश भोईरच्या बॅटमधनं हा बेतावडे ब्रँडेड A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तो मॅच देवीचा पाडा संघानं 79 बनवल्यात, मात्र मैदानावरती आलेला जितिकेश सुद्धा सांगतोय जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. हा षटकार मिळतोय धावफलकावर. 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 11 चेंडू आणि 36चं समीकरण. 36चा आकडा दोघांमध्ये पाहायला मिळतोय. सामना कुठल्याही बाजूला जाईल, मात्र क्रिकेटचा विजय आणि ढोके ग्रामस्थांच्या या आयोजनाचा विजय, आमदार चषकाचा विजय आजच्या रात्री तुम्हाला पाहायला मिळेल. 11 बॉल 36ची गरज. गोलंदाजी मार्कवरनं या ठिकाणी रुचित भंडारी, जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर. इथे आपण पाहताय पुनश्च एकदा व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना सिंगल मिळेल, स्कोर कार्डला जोडली जाईल, धावफलक पुढे सरकलंय. अगदी आपण पाहताय जबरदस्त जजमेंट. चेंडूवरती घारी सारखी नजर. झोपायचं नाही मित्रांनो, रात्र वैऱ्याची आहे. प्रेक्षकांची तोबा गर्दी. या बॉलवर सिक्सर आला तर 200 रुपये आलेत. इथे स्क्वेअर लेगला आलाय, चेंडू पकडला, फेकला, सिंगल मिळेल, स्कोर कार्डला जोडली जाईल, धावफलक पुढे सरकलं 46 या आकड्यावरती. सचिन पाटील साबे यांच्या वतीनं या बॉलला सिक्सर आला तर 200 रुपये इथे जमा झालेले आहेत. अमर तांडेल बॅटिंग करतोय 27 वरती. जितिकेश भोईर बॅटिंग करतोय 15 वरती. 46 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी करतोय रुचित भंडारी. फिरकीचं आक्रमण. स्ट्राईक वरती अमर तांडेल. इथे बेट अँड वॉच. फटका खेळला आडव्या बॅटनं. फिल्डर सीमारेषेवरती तैनात. सोपा झेल मित्रा. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच, हे सोपं सूत्र असतं. आपण पाहताय तर सीमारेषेवरती हा झेल ड्रॉप आणि कदाचित ही कॅच सोडली की मॅच. 27 धावांवरती बॅटिंग करणारा अमर तांडेल, ज्याला मिळालं जीवनदान 28 वरती, तो जाऊन पोहोचलाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावर 47. सचिन पाटील साबे यांच्या वतीनं षटकार आला तर 200 रुपये या ठिकाणी जमा झालेत. फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर साथ देत आहेत बॅट्समॅनला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. धन 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 करत नशिबाची साथ, लक फॅक्टरचा हा चौकार. धावा धावफलकावर. 8 बॉल आणि 29 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. 8 चेंडू 29 धावा. संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जय हनुमान बेतावडे बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 8 चेंडू 29, 80चा पाठलाग. सुरुवातीला आपण पाहिलं तर असं वाटलं होतं की हा पाठलाग केला जाईल की नाही, मात्र मैदानावरती जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट या ठिकाणी करत असताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू सुंदर पाहायला मिळतोय. अगदी शांत डोक्यानं शांतीत क्रांती केली आहे. डॉट आलाय. मात्र बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. या दरम्यान सन्मान्य रुपेजी बेहेर आणि राजेजी घरत यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती राहील की आपण या मंचावरती आणि कुलगाव बदलापूर वेलफेअर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक महेंद्र धुळे यांना विनंती राहील की आपण सुद्धा व्यासपीठामध्ये यायचे. खरं तर असोसिएशनला शिस्त लावण्याचं काम आणि जवळजवळ
60 संघांना किंवा 60 पेक्षा जास्त संघांना एकत्रित आणण्याचं काम फेअर डिलिव्हरी एका प्लॅटफॉर्मवरती ज्या व्यक्तिमत्वाने केलेलं आहे ते महेंद्र धुळे. त्यांना विनंती राहील की आपण या मंचावरती फेअर डिलिव्हरी लिगल बॉल जाऊया बाच्या दिशेने. या ऐकूया पुन्हा एकदा सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज. धन्यवाद, थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, आपलं मनापासून आभार. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू संपलेला आहे. सूचना लक्षात घ्या. अनिल भोईर यांच्याकडनं सलगच्या 3 षटकाराला 2,000 रुपयाचं पारितोषिक. सचिन पाटील साबे यांच्याकडनं इथे षटकार आला तर 200 रुपये जमा आहेत. इथे चांगला चेंडू खोलवा टप्प्याचा, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क नाही आणि हा चेंडू आलाय निश्चितच आपण पाहताय निर्धाव. चांगली गोलंदाजी. षटक संपलंय तिसरं. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती इथे पाहायला मिळत आहेत 51 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 7 बॉल आणि 29 ची गरज. 6 बॉल आणि 29 ची गरज. अपडेट झाले 6 बॉल 29 ची गरज. ची गाठ पडली आहे. 51 बनल्यात 3 षटकात. आशिष म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आलाय. शेवटचे 6 बॉल आणि इथून बनवाव्या लागतील त्या 29 धावा विजयासाठी. रिक्वायर्ड रन रेट 29 वरती जाऊन पोहोचलंय. अजून आपण पाहताय तर प्रेक्षक राजेची तोबा गर्दी मैदानाच्या 4ही बाजूला. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. पहिलाच बॉल आशिष म्हात्रेच्या माध्यमातून शांतीत क्रांती करत असताना अतिशय सुंदर बॉल. कुठल्याही प्रकारे फलंदाजाला आतापाता लागू दिला नाही, गती कमी केली आणि निश्चितच जबरदस्त हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डावखुरे हाताचा आशिष चेंडू टाकल्या उजव्या हाताच्या फलंदाजाला टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर निघालाय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. हा बॉल इथे निर्धाव तुम्हाला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. आशिषचा हा चेंडू जागेवरनं टोलवलाय. कडक हिट. अमर तांडेल जोपर्यंत मैदानात चेंडू सीमारेषेच्या बाहेर असेल सिक्सर. मच अमर तांडेल संपूर्ण जबाबदारी या खांद्यावरती घेऊन लढतोय. षटकार त्यानं ठोकलाय. आता मात्र इथून आपण पाहताय 4 बॉल शिल्लक आहेत. प्रत्येक बॉल वरती मोठा प्रहार त्याला करायचा आहे. मात्र आपण पाहताय लक्ष आवाक्याच्या बाहेर जात चाललंय. धावफलकावरती आहेत त्या 57. इथून आपण पाहताय 3 बॉल 23 ची गरज. 3 चेंडू 23 धावा बनवाव्या लागतील. बॅटिंग करत असताना अमर तांडेल एका बाजूने किल्ला लढवत असताना पाहायला मिळतोय. लढवय या योद्धा 12 चेंडू 34 वरती तो खेळतोय. धावफलकाचा विचार केला तर मोठं धावफलक सजवायचं होतं. हा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या बाहेर त्यानं पाठवलाय. मैदानावरती एकला चलो रे हा नारा देत असताना अमर तांडेल ठोकलाय सिक्सर. धन्यवाद, थँक्यू सो मच. अमर तांडेल एका बाजूने किल्ला लढवतोय. मात्र बल्ले बल्ले बेतवडे संघाची 80 धावा बनवण्यासाठी आता आपण पाहताय 2 बॉल 17 ची गरज. खतरा उभा राहिलाय. थोडस मागे पडलात मित्रांनो. बॅटिंग करत असताना बेतवडे संघ थोडा विचार जरूर करेल. थोड्या धावा जर कमी खर्च केल्या असत्या तर आपल्या मनगटात सुद्धा ताकद होती 80 धावा पार करण्याची. इथे आपण पाहताय 63 बनल्या. 2 बॉल 17 ची गरज. हा चेंडू सुंदर आशिष अगदी आपण पाहताय तर शांत डोक्यानं तो काम करतोय. काम त्यानं त्याचं पूर्ण केलंय. शेवटचा 1 बॉल 17 ची गरज. अगदी आपण पाहिलं तर वैध चेंडूंचा विचार केला तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये 1 चेंडू आणि 17 धावा बनवणारा फटका अजून जन्माला यायचा आहे. इथे आपण पाहताय टीव्ही स्क्रीनवरती
जरूर आपल्याला एक विलोभनीय दृश्य पाहायला मिळेल. इथे हा सामना इथे जिंकला आहे टीम देवीचा पाडा, अर्थातच MD ग्रुप देवीचा पाडा या टीमनं मात्र मन जिंकली ती जय हनुमान बेतवडे या टीमनं. बिग फाईट मुकाबला आपल्याला पाहायला मिळाला. हा सामना या ठिकाणी फिनिश झालाय. विनर होत आहेत MD ग्रुप देवीचा पाडा.